कल्याणमध्ये भटक्या श्वानाची दहशत कायमच आहेत, कारण काल दिवसभरामध्ये 130 पेक्षा जास्त नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतलेला आहेत. आणि त्यानंतर पाहिलं तर पोलीस असेल, स्थानिक नगरसेवक असतील किंवा तिकडचे नागरिक असतील आणि त्याचबरोबर श्वान पथकाने रात्रभर त्या ठिकाणी त्या भटक्या श्वानाचा शोध घेऊन अखेर पकडल्याचा दावा केला आहे. मात्र आपण पाहिलं तर सकाळपासून कल्याण रेल्वे स्थानकावरती देखील अशाच प्रकारच्या दुसऱ्या भटक्या श्वानाने या ठिकाणी जे कामाला जाणार आहेत त्या प्रवासी असतील किंवा नागरिक असतील यांना चावा घेण्याचं सुरुवात केलेली आहे. सकाळपासून पाहिलं गेलं तर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत 10 ते 12 रुग्ण जे आहेत ते डॉग बाईटच्या या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी जे समोर आलेले प्रवासी आहेत यांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे आणि त्याचाच उपचार घेण्यासाठी या ठिकाणी ते आलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहिलं गेलं तर स्टेशन परिसरामध्ये सकाळपासून दहशतीचं वातावरण आहे, कारण एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काल खडकपाडा सर्कल असेल, संदीप हॉटेल असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्याने श्वानाने या ठिकाणी तिकडे 130 पेक्षा अधिक जणांना चावा घेतला होता. मात्र आज सकाळपासूनच स्टेशन परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडत आहेत. अनेक जण जे आहेत ते उपचारासाठी आणि त्याचबरोबर इंजेक्शन घेण्यासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी जे रुक्मिणीबाईचे हॉस्पिटलमधले जे डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, हे यांच्यावरती उपचार करत आहेत आणि त्याचबरोबर यांना नेमकं कुठं जखम झालेली आहे त्याला औषध लावून त्यांना इंजेक्शन देखील देत आहेत. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, तुम्ही कुठे चाललेले, नेमके कधी चावा घेतले? मैं स्टेशन से ब्रिज से नीचे उतर रहा था। ब्रिज से नीचे मार्केट में दुकान है, मार्केट में जा रहा तभी वो अचानक आके अटैक कर दिया हमारे पे। मार्केट में जाते समय सुबह सुबह। तुमको कहाँ पर काटा? नहीं, मैं साधवीन को लेके आया। हाँ, कहाँ पर थे? स्टेशन के बाद? स्टेशन में मतलब एक कितना ब्रिज के नीचे ही, ये जो 1 नंबर ब्रिज के नीचे है उसी के बगल में है। काका, तुम्हालाही कुत्र्याचा चावा घेतलेला आहे, कुठं कुठे घेतलेला नाही? आज नेमकं तुम्ही कुठं जात होते? मी ऑफिसला चाललो होतो आणि रिक्षामधून उतरलो आणि मला लगेच त्याने मागून हे अटॅक केलं. एकूण आतापर्यंत तुमच्या सोबत किती जण आलेले? माझ्या मागे कमीत कमी 5 ते 7 तर आले पेशंट. तुम्हाला देखील चावा घेतलेला आहे, काय नेमकं कुठपर्यंत आलेलं? हिंदी में बोलिए। कि आपको भी कुत्ते ने काटा है? कहाँ पर काटा है, कहाँ जा रहे थे आप? हाँ, मेरे हाथ में कटा है, मैं काम पे जा रहा था, स्टेशन में ही काटा, स्टेशन के पहले। तुम्ही देखील सकाळी जात होते, तुम्हाला देखील डॉग बाईट झाली? हो, मी ॲक्च्युली मालेगावला कोर्टामध्ये चालले होते. मी ॲडव्होकेट आहे कल्याण कोर्टामध्ये, क्रिमिनल प्रॅक्टिस करते. आज मी माझ्या कोर्टाच्या कामासाठी चालले होते. रिक्षातून उतरले आणि क्रॉस करून म्हणजे स्टेशनवर जातच होते, तर ते कधी अचानक आला तो आणि मला कळलं नाही की म्हणजे नख म्हणजे त्याचं तोंडात ना दात लागले की पायाचे नख लागले, लक्षात नाही आलं. पण मी स्टेशनवर गेले, नंतर मला जास्त त्रास व्हायला लागला, म्हणून मग मी बाहेर आले तर कळलं मला की बऱ्याच लोकांना चावलं आहे, म्हणून मग मी डायरेक्ट रिक्षा करून इकडे आले. भीती वाटते का स्टेशनला जायला? हो, भीती तर आहेच. आणि मी आता सगळ्यांना सांगेलही व्हॉट्सअप करून लगेच की असं झालेलं आहे. पण मग हे चुकीचं आहे. जर रात्री 8 वाजेपासून हे होतं आहे तर आतापर्यंत त्याला प्रिकॉशन घेतलं पाहिजे होतं, असं माझं म्हणणं होतं. एकंदरीत पाहिलं तर प्रवाशांमध्ये मोठी दहशत आहे. आपल्यासोबत डॉक्टर देखील आहेत. सर, रुग्णालयामध्ये औषध म्हणजे जे इंजेक्शन वगैरे त्याचा साठा पूर्ण आहे का? कारण कालपासून आतापर्यंत एकूण किती जणांनी आपल्याकडे ते इंजेक्शन घेतले आहेत? नेमके कुठे कुठे आणि किती वयाचे लोक आहेत? रात्रीपर्यंत 70 झाले होते आणि त्या कुत्र्याला धरल्याच्या नंतर म्हणजे जवळपास पेशंट येणं बंद झाले. आता सकाळपासून हा दुसरा नवीन असेल कुत्रा, त्याच्यामुळे व्हाईट आहे का ब्राऊन आहे? हां, तर ते ठीक आहे, असू द्या. आमच्याकडे पेशंट जसं येतील तसं ते आमच्याकडे मुबलक प्रमाणात त्याचा साठा आहे, इंजेक्शनचा साठा आहे. आम्ही इंजेक्शन देऊ शकतो अजून 100-120 जणांना. सकाळपासून कुठल्या परिसरात ते जास्त या ठिकाणी प्रवासी येतात ते किंवा जखम झालेले रुग्ण येतात ते, आणि त्यांना नेमकं कुठलं चावलेलं आहे? त्या कुत्र्याची आता परत दहशत निर्माण झालेली अशी भीती त्यांच्याकडे आहे. तुम्ही काय आवाहन करा? आम्ही हे सांगणार की आता त्या कुत्र्यांना धरून त्यांचं लसीकरण करून काय हे करायला पाहिजे, त्यांना वॅक्सिन. आता काल जे होते ते कुठले होते, कुठनं येत होते नागरिक, आणि आज सकाळपासून कुठनं आलेत, किती आलेले?
आज सकाळपासून स्टेशन परिसरातली आहेत आणि कालपर्यंत जे होते ते सिंडिकेट आणि खडकपाडा साईडचे त्या साईडचे होते. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये रेबीज असतील किंवा डॉग बाईट्स असतील त्याच्यावरती जे औषध उपचार पाहिजे किंवा इंजेक्शन पाहिजे त्याचा पुरेसा साठा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना देतोय. कालपर्यंत 70 जणांचं शासकीय रुग्णालयामध्ये नोंद आहे तर सकाळपासून 10 ते 12 जण आल्याची माहिती देखील या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.